हे आहे वैराळ काका, हे आहे पवार भाऊ, कोकमठाण 3 चारी येथील. औषधं घेण्यासाठी आपल्याकडे आले होते, परंतु आपण आज त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवतोय. याचं कारण हे असंच आहे की कांदे त्यांनी आपल्याला दाखवायला आणले. हा 1.5 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आहे आणि हे कांद्यातील तण काँग्रेस गवत आपण बघू शकता. आणि ते काउंटरला खरेदी करत होते का मला कांद्याला तणनाशक द्या म्हणून. आणि तेवढ्यात मी तिथे आलो. मग त्यांनी मला दाखवलं, शेट हे असं गवत आपल्या कांद्यात आहे आणि हा कांदा 1.5 महिन्याचा आहे. कितपत योग्य आहे बरं हे तुम्हीच कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मला सांगा. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या पिकाला तणनाशक मारताना कांद्याचं वय हे सरासरी 15 ते 25 दिवसाचे किंवा 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानचं असावं. आणि तण म्हणजेच गवत हे 2-2, 3-3 पानावर असावं लागतं, तेव्हाच ते गवत जळतं. आता याचा दुष्परिणाम काय होईल बरं? तुम्ही ज्यावेळेस तणनाशक मारशाल किंवा मारणार आहे त्यावेळेस ते तणनाशक गवतावर न पडता पहिले कुठं पडल? कांद्याच्या पाथीवर पडल. आणि परिणामी त्या कांद्याच्या पाथीला पांढरे डाग, पांढरे चट्टे पडतील. आणि तुम्ही काय म्हणणार? मौनगिरीवाल्याने औषध दिलं आणि कांद्याचा प्लॉट घातला. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तणाच्या फक्त वरच्या 2-2, 3-3, 4-4 पानावरती ते तणनाशक पडल आणि फक्त शेंडेवर पळतील आणि पुढच्या पानाला ते गवत पूर्ण हिरवं होईल. म्हणजे यामध्ये काय होईल? तुमचा वेळ वाया जाईल, तुमचा श्रम वाया जाईल, तुमचा पैसा वाया जाईल. त्यापेक्षा काय करा, आता 1.5 महिन्याचा कांदा आहे म्हणजे 45 दिवसाचा कांदा झालाय आणि आता खुरपण्याची अवस्था त्याची किंवा जांभळण्याची अवस्था आली. मग आपण आता काय करणार? कांद्याला खुरपून किंवा जांभळून घेणार, त्याचा खताचा दुसरा हप्ता त्याला देणार, पाणी भरणार आणि सुंदर एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एखादं विद्राव्य खत एकत्र करून त्याला मारणार, जेणेकरून कांद्याची मान जाड होईल, मुळी म्हणजे जारवा चालल, पातीची संख्या वाढेल, जेणेकरून कांदा सुदृढ होईल. धन्यवाद.